आजकाल तर ऊन पण खूप जास्त तापत आहे आणि अचानकच पाणी येऊन जातात. पण आम्हा बायकांचं काही उन्हाळ्याचं वाळवण बनवणं संपणार नाही. इकडे सिलेंडरची टंचाई असल्यामुळे आईने इकडे चुलीचा जुगाड जमवला आणि आज धापोडे बनवायला घेतले. आई बोलल्या की ऊन खूप जास्त तापायच्या आत आपण पूर्ण वाळवण बनवून घेऊ. मी म्हटलं आईला तुम्ही व्हा समोर, मी येते तुमच्याच मागे. आणि असं बोलून मी कल्टी मारली आणि माझ्या बाळ कुठं आहे ते बघायसाठी गेली. आणि येऊन बघते तर काय हा छान धापोड्याचा घाटा खात होता आणि हे आम्ही याला फर्स्ट टाईमच खायला दिलं आणि त्याला ते खूप जास्त आवडलं. आणि नंतर आज आमचा दादा आला होता. आम्ही दादाचा लाड पण करून घेतला आणि दादाला खूप सारा दणका पण दिला. आता हा व्हिडिओ जर आमची आतू बघणार तर मग काही माझ्या बाळाचं खरं नाही. आज आईने खूप सारे कच्चे आंबे आणले होते. त्यामुळे आईने त्याचं छान इन्स्टंट लोणचं टाकून घेतलं आणि नंतर छान जेवण वगैरे केलं. आणि आज जेवणामध्ये तुरीची भाजी होती, जे की माझी फेवरेट. नंतर थोडा वेळ आराम केला आणि नंतर ते सोकलेले धापोडे आम्ही काढायला घेतले. आणि हे ओले ओले खाण्यामध्ये खूप जास्त मजा आहे आणि हे सुख फक्त विदर्भातल्या लोकांना समजू शकते. आणि नंतर माझ्या बाळाने आईस्क्रीम खायची खूप जास्त जिद्द केली आणि ते काही आमच्या घरी अवेलेबल नव्हती. त्यामुळे मी याला चॉकलेटची आईस्क्रीम खायला दिली आणि ते माझ्या बाळाला समजलं आणि मला बोलते की ही आईस्क्रीम नाही आहे. आज आमच्याकडे सायंकाळच्या जेवणामध्ये छान कारल्याची भाजी बनणार होती आणि ही पुष्कळ जणांना आवडत नसेल, पण मला माझ्या सासूबाईंच्या हातची कारल्याची भाजी खूप जास्त आवडतात आणि हे काही ती भाजी खात नाही म्हणून यांच्यासाठी छान वरणाला तडका दिला. चला तर मग आजच्यासाठी एवढंच. तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघतात कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत बाय.